असेवना च बालानां पंडितानां च सेवना पूजा च पूजने। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्धा और उनके शिक्षाओं के विषय में चर्चा करते हैं। सर्वांनी हात जोडा आणि म्हणा साधू साधू साधू। बुद्ध धम्म संघ को प्रणाम करेंगे, जैसा मैं कहता हूँ वैसे ही बोलिए। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वागतो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के विशेष कार्यक्रम जो ग्रंथ वाचन समापन समारोह, इस कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, पूजनीय भिक्षु प्राध्यापक डॉक्टर खेम नमो महाथेरो बंते जी, पूजनीय भिक्षु सुल्तानंद बोधि महाथेरो बंते जी, पूजनीय भिक्षु रत्नदीप थेरो, पूजनीय भिक्षु अनुरुद्ध थेरो, पूजनीय भिक्षु मंगल बोधि, प्रमुख पूजनीय भिक्षु संघ, त्रिरत्न बुद्ध विहार के संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, अभी पूजनीय भिक्षु संघ आप सभी के मंगल मैत्री कामना करते हुए बुद्धवाणी परित्राण पाठ करते हैं। बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ इस परित्राण के अनुभव से आप सभी के जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो, जीवन में ढेर सारा पुण्य धम्म करते हुए ये दुर्लभ, यह अमूल्य, यह सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ परित्राण पाठ करते हैं। श्रद्धा पूर्वक परित्राण सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सादमं मुनिराजः शृण्वन्तु सगमोक्खदं धम्म श्रवण कालो अयं बदन्ता धम्म श्रवण कालो अयं बदन्ता परित धम्म श्रवण कालो अयं बदन्ता। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा। इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो वेदाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुष धम्म सारथे सप्तादेव
Yehi pasiko panaiko pachatang veditapo vinyohite Supadipanno bhagavato savaka sangho Udupadipanno bhagavato savaka sangho Nyayapadipanno bhagavato savaka sangho Samicipatipanno bhagavato savaka sangho Yadidang jattari purisa yugani Ata purisa bhogala Esa bhagavato savaka sangho Ahuneyo pahuneyo Dakineyo anjali karaneyo Anutarang punyaketa lokasate Yetena sajavajena sotite hotu sabada Yetena sajavajena sabadoka sababaya sabarogo vinasato Yetena sajavajena hotu te jaya mangalang Yevang me sutang yekang samayang bhagava Savatiyang viharati jetavane anata pendika sarame Atago ayatara devata abhikantaya ratya Abhikantavanna kevalakapa jetavanang upasetva Yena bhagavaten upasangkametva Bhagavantang abhivadetva ekamantang attasi Ekamantang ditakosa devata bhagavantang gataya chapase Bahudeva manusaja mangalani acintayum Akankamana sotanang brohi mangalamuttamang Asevana balanang panditanan ca sevana puja ca pujanayanang etang mangalamuttamang patirupade savaso ca puppe ca kata punyata kata sammavanide ca yetang mangalamuttamang bahu sajanjasi panca vinayo ca susikito sita caya vaca yetang mangalamuttamang mata vitu patanan utara sasangao anagula cakamanta yetang mangalamuttamang danan ca dhammacariya ca nyatakanan ca sanggao anavajjani kammani yetang mangalamuttamang arati virati papa ajapana ca sayyamo apamado ca dhammesu yetang mangalamuttamang garavo ca nivato ca santo te ca katanyuta kalena dhamma savanang yetang mangalamuttamang khante ca sova sada samananang ca dasanang kalena dhamma sakapsa
एतं मङ्गलमुत्तमं तपो च ब्रह्मचर्यं च आर्यसत्यानदर्शनं निब्बानसच्चिक्रिया च एतं मङ्गलमुत्तमं भूतसलोकगम्ये चित्तं यशनकाम्पति अशोकं विरजं केमं एतं मङ्गलमुत्तमं एतादृशानि गत्वानं सपतमपराजिता सपतश्रुतिं गच्छन्ति तं तेषां मङ्गलमुत्तमन्ति एतेन सचवज्येन श्रुतिते होतु सर्वदा एतेन सचवज्येन सर्वदुःखः सर्वभय सर्वरोगो विनाशतु एतेन सचवज्येन होतु ते जयमङ्गलम् करणीयमतकुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसमे च सकोजो च सुजो च सुवचो च समुद्वनतिमाने सन्तोषको च सुवरो च अपकिचो च सल्लौकौदे सन्तेन्द्रियो च निपको च अपगाभो कुलेषु अननुगेद्धो न च भूतं समाचरे किञ्चित् येन विन्यो परे उपवदयुं सुखिनो वाकिमिनो वन्तु सर्वे सता भवन्तु सुखिताता ये केचिमानभूताते सवादावराव अनवशेष दिगावायेव महान्ताव मच्छिमारसका अनुकतोला देतावायेव गीता चदूरे वसन्ति अभिदूरे उतावा सम्भवे सेवा सर्वे सता भवन्तु सुखिताता न परो परं निगुह्येत नातिमन्येत कथचिनं कञ्चित् व्यारोसनावधिगसंज्ञा नान्यमन्या सदोकमेचय माता यथा नियङ्गोतं आयुषा एकभूतमनुराखे एवं विषभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मेतं च सर्वलोकस्मिन् मानसं भावये अपरिमाणम् उतं अलोचतिरियं च असंवादं अवेरं असपातं तीतं चरन् सिन्नो वा शयानो वा यावता सविगतमेतो एतं सतिं अदितेय ब्रह्ममेतं विहारं इदमाहो देतें चानुपगमशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयगेतं नहि जातु गापशय्यां पुनरेते एतेन सचवज्येन श्रुतिते होतु सर्वदा एतेन सचवज्येन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतु एतेन सचवज्येन होतु ते जयमङ्गलम् दुःखपताचले दुःख भय
भयपता च निर्भय शोकपता च निशोका वन्तु सर्वे विपानिनो एतावता च मे सम्पदं पुण्यसम्पदं सर्वे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा पावनाविरतावन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा बलवता पच्चेकानं च यं बलम् अरहन्तानं च तेजेन रक्षन् वन्दामि सर्वशो आकाशता च भूमता देवानागमहितिका पुण्यं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशता च भूमता देवानागमहितिका पुण्यं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशता च भूमता देवानागमहितिका पुण्यं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वां शरणन्ति साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वसु यानंतर भिक्खू संघाचं या ठिकाणी पुष्प देऊन बनते भिक्खू संघाचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. तेव्हा 2-3 ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा मुख्य महिला आहेत, त्यांनी 2-3 यायचं आहे आणि जे बुके ठेवलेले आहेत ते त्या ठिकाणी येऊन बनतेजीचं स्वागत करायचं आहे. या उठा लवकर 2-3 महिला मंडळ उठा. या पुढे बनते हा ओव्हर म्हणा गुडघ्यावर बसा. हा त्या बनते म्हणा साधू साधू साधू. यानंतर 2-3 उपासक या ठिकाणी उठा आणि बनतेजीचं स्वागत इंदावत बनतेजीचं स्वागत करतील अशी त्यांना सूचना. हा ते बुके घ्या. हा गुडघ्यावर बसा. हा द्या व्यवस्थित करा. गुडघ्यावर बसा व्यवस्थित आरामाने हां द्या पुढे. साधू साधू साधू. यानंतर बदंत सुगत मंदिर मास्तवी यांचं स्वागत बुके देऊन ते या 2-3 जण या उपासक या 2-3 उपासक या जे राहिलेले उपासक येते या
घ्या बुके घ्या, कोणतं घ्या, बुके घ्या, बुके घ्या. हा या प्रत्येक ना बदंत सुगत बोधी होते. खाली बसा, गुडघ्यावर बसा ना आपण साहेब, गुडघ्यावर बसा. हा गुडघ्यावर बसा, पुढे करा. हा म्हणा सर्वांनी साधू साधू साधू. हा यानंतर पुढे द्या, म्हणा साधू साधू. हा यानंतर हा सगळा भिक्खू संघाचं स्वागत या ठिकाणी जवळजवळ संपलेलं आहे. तेव्हा यानंतर एक 5-10 मिनिटाचं सगळ्याच भंतेजीचं प्रवचन होईल. रत्नदीप जी स्तविक हे आपल्याला या ठिकाणी आम्हाला धम्मदेशना देऊन आम्हाला उपकृत करतील अशी त्यांना मी विनंती करतो. सुख बुद्ध उपादो सुख सद्धम देशना सुख संघर्ष सामग्री समगनंततो सुख. संपूर्ण दुःखमुक्त महामानव तथागत भगवान बुद्ध समग्र मानव जातीला दुःखातून मुक्त करणारा तथागत निर्मित पवित्र बौद्ध धम्म, तथागताच्या शुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, ज्या महान बोधिसत्वामुळे तुम्हाला आम्हाला हे वैभव प्राप्त झालं ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या महान अशा रत्नांना सुरुवातीला अभिवादन करतो. आजच्या या धम्मसभेमध्ये उपस्थित असणारे सन्माननीय पूजनीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर प्राचार्य डॉक्टर भदंत खेमतुंबोजी महास्तवीर, डॉक्टर इंदवंजी महास्तवीर, पूजनीय भदंत सुगत बोधीजी महास्तवीर, भिक्खू अनिरुद्धजी, भिक्खू मंगल बोधीजी, उपस्थित सदा पूजनीय भिक्खू संघाला सुद्धा त्रिवार अभिवादन करतो. उपस्थितांनो, अतिशय सुंदर अशा आपल्या या त्रिरत्न बुद्ध विहारामध्ये आपण सर्वजण 3 महिने सातत्यपूर्ण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तत्वज्ञान आपण ऐकलेलं आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठन धम्मोपासक विकेबा यांनी केलेलं आहे आणि त्याच कार्यक्रमाचा समारोप आपण पूजनीय भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी करीत आहोत. तथागत सम्यक संबुद्ध मानवाच्या सर्वांगीण सुखासाठी आणि हितासाठी सातत्यपूर्ण उपदेश देताना म्हणतात की आम्ही वेळ मिळेल तेव्हा खूप चांगल्या पद्धतीनं धम्मश्रवण केला पाहिजे. धम्मश्रवण केल्यानंतर त्याला समजून घेतलं पाहिजे आणि समजून घेऊन मग तो आचरणामध्ये आल्यानंतर आम्हाला सुख मिळते, समाधान मिळते. हे सारा धम्माचा कार्यक्रम दानावरती सुरू असतो. साऱ्या गोष्टीसाठी दान हे अतिशय महत्वाचं आहे.
त्याला आमिष दान म्हणता येईल. तुम्ही आमिष दान दिल्यानंतर मग पुढे धम्मदानाकडे आपण वळत असतो. आमिषदान हे कायमस्वरूपी टिकणारं नाहीये, पण धम्मदान माणसाला तारणार आहे, माणसाला दुःखमुक्त करणार आहे. आणि म्हणून त्या धम्मदानाकडे आमचं खूप चांगल्या पद्धतीनं लक्ष असलं पाहिजे. बोधिसत्वाच्या अनेक अशा कथा आपल्याला पाहावयास मिळतात की ज्या प्रत्येक कथेमध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी बोधिसत्व असताना आपल्या 30ही पारामितांचं पालन केलेलं आहे. आणि ह्या पारामिता पालन करत असताना त्यांनी अनंत संकल्पपूर्वक आपलं धम्म जीवन जगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचे आमचे सुद्धा वर्षावासामध्ये संकल्प असतात. काही लोक वर्षावासामध्ये संकल्प करतात की मला कमी बोलायचं आहे. काही लोक वर्षावासामध्ये संकल्प करतात की आम्हाला अष्टशिलाचं पालन करायचं आहे. काही लोक संकल्प करतात की 1 महिनाभर आम्ही बोलणार नाही, मौन राहील. काही लोक 3-3 महिने मौन राहतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं धम्माचं आचरण करण्याचा प्रयत्न करतात. धम्माच्या आचरणातून मिळणारा फायदा, मिळणारं सुख, मिळणारं कल्याण हे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि म्हणून आपण सातत्यपूर्ण धम्म आपल्याला समजून घेण्यासाठी आणि धम्म इतरांना समजून घेण्यासाठी काही ना काहीतरी देत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याला दान म्हटलेलं आहे. दान याचा अर्थ काय? दान याचा अर्थ फक्त पैसाच होत नाही. बऱ्याच ठिकाणी दान म्हटलं की मग लोक पैशाचा विचार करतात. पैसाच म्हणजे दान आहे का? नाही. तथागत सम्यक संबुद्धांना सांगितलं की या पैसा, घोडे, गाडी, घर, बंगला ही काही तुमची संपत्ती असेल, याही पेक्षा एक मोठं दान आहे. त्याला बुद्धानं सांगितलेलं आहे, सब्बदानं धम्मदानं जिनाती, सब्बरसं धम्मरसो जिनाती. तर हे दान, धम्माचं दान आणि धम्माचा रस आपण खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेतला पाहिजे. जम्बूद्वीपामध्ये आताच्या भारताला लोक काही म्हणू लागले. कोणी म्हणते हिंदुस्तान, कोणी म्हणते भारत, आणि कोणी म्हणते तुमच्या आमच्यासारखे श्रद्धावान लोक म्हणतात जम्बूद्वीप. पूर्वीच्या काळी जम्बूद्वीपातलं हे उदाहरण आहे. या उदाहरणातून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजून येईल की कोणत्या गोष्टीसाठी आम्ही दान दिलं पाहिजे. विधायक कार्यासाठी आमचं दान केलं पाहिजे. कारण दिल्यानंतर जर ते दान चांगल्या कामासाठी लागत नसेल ना, तर देणाऱ्याचंही अकुशल कर्म होते आणि घेणाऱ्याचं सुद्धा अकुशल कर्म होते. देत असताना अतिशय श्रद्धा भावनेनं दिलं पाहिजे. कुठेही देऊ नये. तुमच्या दिल्यानंतर जर कोणाला सुख मिळत असेल, समाधान मिळत असेल, तर कुठेही देऊ नये. द्यायचंच असेल तर फक्त धम्म विकासासाठी आपण दान द्यावं, धम्माच्या प्रचारासाठी दान द्यावं. तुम्ही किती देता याला महत्व नाही, तुम्ही कसे देता याला खूप महत्व आहे. दान पारमिता आमची खूप चांगल्या पद्धतीनं पूर्ण झाली पाहिजे. मी सांगणाऱ्या उदाहरणातून तुम्हाला ते लक्षात येईल. एकदा जम्बूद्वीपामध्ये एक शिवी नावाचं राज्य होतं. त्या शिवी नावाच्या राज्यामध्ये संजय नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्या संजयला फुसती राणी नावाची एक सुंदर अशी पत्नी होती. शिवी राजा, शिवीचा मुलगा संजय, संजयची पत्नी फुसती राणी. आणि या फुसती राणीला दिवस गेले. राजा खूप दानशूर होता. राजाने खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दानशाळा निर्माण केल्या होत्या
आणि ते गरीब गरजू लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं मदत करायचा, दान द्यायचा, आलेल्या पूजनीय भिक्खू संघाला दान देऊन सेवा करायचा. अशा पद्धतीनं त्या शिवी राज्यामध्ये सर्व काही दानाचा उत्सव चालत असायचा. झालं असं की त्या फुसती राणीला दिवस गेले आणि फुसती राणीला दिवस गेल्यानंतर ते बाळ तिच्या पोटामध्ये पहिल्या दिवशी आलं तेव्हापासून तिला असं वाटत होतं की आता मी काय द्यावं काय देऊ नये, है ना. आपण म्हणतो ना की डोहाळे लागतात महिलांना. चांगलं जर बाळ गर्भात आलं तर आईला खूप चांगल्या पद्धतीनं काही ना काहीतरी करण्याची इच्छा होते. आणि वांगलं जर बाळ गर्भात आलं तर मग बाईला वाटते माती खावी, है ना. गरोदर महिला माती खातात, माणसंही माती खातात. तर या फुसती राणीच्या उदरामध्ये जेव्हा बाळ आलं ना तेव्हा पहिल्या दिवसापासून तिला असं वाटत होतं की मी काय द्यावं आणि काय देऊ नये. ते बाळ तिच्या उदरात आल्याबरोबर तिने राजाला सांगितलं की मला 100 दानशाळा बांधून द्या. दानशाळा बांधण्यात आल्या आणि त्या दानशाळा बांधून ती वेगवेगळ्या प्रकारचं दान देत राहिली. बाळाचा जन्म होईपर्यंत तिने दर दिवशी अनेक लाख सुवर्ण काशार्पण मुद्रा दान दिल्या आणि अशा पद्धतीनं ती दान देऊ लागली. एकदा त्या शिवी राज्यामध्ये चालता व्यापारी गल्लीत घुसले, जिथे व्यापार व्हायचा. आणि त्या व्यापारी गल्लीत गेल्यानंतर तिथेच तिने एका बाळाला जन्म दिला. बाळ आईच्या गर्भातून बाहेर आल्याबरोबर पहिला शब्द बाळ बोललं. बघा, कथेकडं आपण तत्वज्ञानासाठी पाहिलं पाहिजे. बोधिसत्वाच्या ह्या कथा आहेत ज्यांनी 30 पारामिता पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण 500च्या वर जन्म घेतलेले आहेत. तर त्या कथा आपण खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेतल्या पाहिजे. याच्यामध्ये सद्धम्म आहे. बाळ जन्माला आल्याबरोबर तिच्या आईला ते बाळ म्हणतं की आई, काही देण्यासाठी आहे का? दान देण्यासाठी काही आहे का? पूर्वीच्या काळातले जम्बूद्वीपातले मुलं बाहेर आल्यानंतर धम्माच्या गोष्टी करायचे आईच्या गर्भातून बाहेर आल्याबरोबर. आता काळ बदलला, परिस्थिती बदलली. आता जे बाळ गर्भातून आल्याबरोबर म्हणतात, आई मोबाईल देते का? आई कार्टून लावते का? आई पबजी लावते का? अशा पद्धतीने. कारण 9 महिने 9 दिवस मायच्या हातात मोबाईल असते आणि ते संस्कार त्या बाळाच्या गर्भात जातात. बाळ सुद्धा बाहेर आल्याबरोबर आईला म्हणते, आई कार्टून लावून दे ना जरा. त्या फुसती राणीचं बाळ जन्माल्याबरोबर ते फुसती राणीचं बाळ आईला म्हणते, काय देण्यासाठी आहे का? बोधिसत्वाच्या कथा पाहताना 3 जातकामध्ये बोधिसत्व आईच्या गर्भाच्या बाहेर आल्याबरोबर बोलतात. हे एक जातक. दुसरं उमंग नावाचं एक जातक आहे. त्या उमंग जातकामध्ये बोधिसत्वाचा जन्म होतो आणि बोधिसत्वाचा जन्म झाल्याबरोबर बोधिसत्वाच्या मुठीमध्ये एक औषधी असते आणि ते आपल्या आईला सांगतात की आई, ही औषधी दगडावर घासून जर कोणाला पियाला दिली ना तर त्याचे सारे रोग बरे होतात. ती उमंग जातक आहे. हे वेसंतर जातक आहे. म्हणजे फुसती राणीच्या बाळाचं नाव पुढे वेसंतर ठेवलं गेलं. तर या वेसंतर जातक मध्ये बाळ आईच्या गर्भाच्या बाहेर आल्याबरोबर म्हणते आईला की आई, दान देण्यासाठी काही आहे का? तिसरं, जेव्हा बोधिसत्वाचा शेवटचा जन्म आहे, महामायेच्या उदरी लुंबिनी वनात बाळ सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. बाळ सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाल्यानंतर सिद्धार्थ गौतम म्हणतात की मी या साऱ्या जगामध्ये अग्र आहे, मी या साऱ्या जगामध्ये श्रेष्ठ आहे, माझा आता पुन्हा जन्म होणार नाही. या पद्धतीनं या वेसंतर जातकामध्ये
अशा पद्धतीने या व्यसंतरचा जन्म झाल्यानंतर तो संजयच्या घरी, फुसतीच्या घरी शिवी राज्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मोठा होतो. जसा जसा कळता समर्था होतो त्याला दान देण्याची फार सवय लागते. तो नेहमी दान देत राहतो. दान देताना एक सुंदर अशी कन्या जिचं नाव आहे माद्री, त्या माद्री सोबत तिचं लग्न होतं. तिला पुढे चालून माद्री माता म्हणतात. लक्षात घ्या, शिवीराजा, शिवीराज्य, शिवीराजाचा मुलगा, त्याचं नाव संजय, संजयचा मुलगा, संजयची पत्नी फुसती आणि फुसतीचं हे बा. अशा पद्धतीनं याचं लग्न होते आणि लग्न झाल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने यांचा सुखाचा संसार सुरू होतो. याला 2 मुलं होतात, मुलगा आणि मुलगी. खूप चांगल्या पद्धतीने यांचा संसार सुरू असताना या वेसंतरच्या नावाचा जिकडे तिकडे गाजावाजा असतो की वेसंतर राजाकडे गेलेला कुठलाही याचक हा रिकाम्या हाताने येत नाही. वेसंतर राजा काही ना काहीतरी त्या माणसांना देतो. एकदा कलिंग देशातले ब्राह्मण त्या वेसंतर राजाकडे जातात आणि वेसंतर राजाला विनंती करतात की वेसंतर, आमच्याकडे दुष्काळ पडलेला आहे, आमच्याकडे खायला सुद्धा काही नाही आहे, तू आम्हाला काहीतरी दे. वेसंतर क्षणाचाही विचार करत नाही, विलंब करत नाही. आपल्या जवळचं सारं काही धन धान्य, घोडे, हत्ती सारं काही त्यांना देऊन टाकतो आणि स्वतः अतिशय निर्धन होऊन जातो. वेसंतरचं जिकडे तिकडे नाव पसरतं की असा राजा पाहिलाच नाही. एका याचकाला किंवा कलिंग देशातल्या काही ब्राह्मणांना एका याचनेवर एवढं सारं काही देणारा पहिला राजा पाहिला. जिकडे तिकडे नाव पसरून जातं. खूप चांगल्या पद्धतीनं गौरव होतो. पण त्या राज्यातले लोक असं म्हणतात की असा येडा राजा पाहिला नाही कधी, की राज्यातलं सर्वच काही देऊ लागला, मग आम्ही काय करायचं, आम्ही काय खायचं, आम्ही कसं राहायचं. अशा पद्धतीनं हे सारे लोक त्याच्या विरोधात उठाव करतात आणि उठाव केल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही राज्यासाठी बरोबर नाही, तुम्हाला राज्य सोडावं लागेल. वेसंतर म्हणते काही हरकत नाही, सोडून देऊ. वेसंतर म्हणतात की काही हरकत नाही, मी राज्य सोडतो. आणि वेसंतर ते राज्य सोडून देतात. जाताना ते सर्वांचा निरोप घेताना जायला निघतात. तेव्हा त्यांची पत्नी म्हणते, माद्री माता, की आम्हीच इथं काय करावं, आम्ही पण तुमच्या सोबत येतो. वेसंतराची पत्नी आणि सोबत 2 मुलं घेऊन सुद्धा राजा आता आपला देश सोडून जंगलामध्ये जाऊन राहतो. पर्णकुटी बांधतो. पानाची कुटी, झाडांच्या पानाच्या कुटीमध्ये त्याचं वास्तव्य सुरू असतं. खूप चांगल्या पद्धतीनं तिथेही त्यांचा संसार सुरू असताना एकदा पुन्हा एक याचक येतो आणि याचक आल्यानंतर म्हणतो की राजन, मी म्हातारा झालोय, मला चालता येत नाही, मला फिरता येत नाही, काहीच नाही, माझी सेवा करायला मला मुलगाही नाही आहे, तू तुझे मुलं मला दान देशील का? वेसंतर क्षणाचाही विचार करत नाही, 2 मुलं त्याला देऊन टाकतो. 2 मुलं देऊन टाकतो. कंदमुळं, फळं वगैरे आणण्यासाठी ती माद्री माता गेलेली असते जंगलामध्ये. ती येते आणि वेसंतरला विचारते की राजन, आपली मुलं दिसत नाही. वेसंतर म्हणतो की अशा पद्धतीने एक याचक आला होता, त्यांनी याचना केली, मी 2 मुलं त्याच्या सेवेसाठी मी देऊन टाकले. ती माद्री माता म्हणते, साधू साधू साधू, की तुम्ही कुठलाही विचार करत नाही, दानाच्या संदर्भामध्ये दान देऊन टाकता. काही दिवसानंतर पुन्हा एक याचक येतो. त्याला पत्नी नसते आणि त्याची सुद्धा तब्येत खराब असते वारंवार. तो याचक येऊन म्हणतो वेसंतरला की राजन,
मला सेवा करण्यासाठी पत्नी नाही आहे, तुझी पत्नी मला देऊन टाक. व्यसन तर पत्नी सुद्धा देऊन टाकतो स्वतःची. आता हा जो याचक आहे तर हा मार असतो, मार. आणि त्या माराला हे सगळं समजून जातं की अशा पद्धतीची दान पारमिता, दातृत्व देण्याची भावना, दान म्हणजे काय, त्यागणे आहे. या कथेकडे, या कहाणीकडे पाहत असताना आम्ही प्रामुख्याने 3 गोष्टीचा विचार केला पाहिजे. प्रामुख्याने 3 गोष्टीचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. एक म्हणजे देताना भाव कसा असला पाहिजे, दुसरं म्हणजे कोणाला दिलं पाहिजे, आणि तिसरं म्हणजे कशासाठी दिलं पाहिजे. देताना मनातला भाव कसा असला पाहिजे, कोणाला दिलं पाहिजे आणि कशासाठी दिलं पाहिजे. इथे पारमितांचं पूर्णत्व साधण्यासाठी आपल्या सर्वस्व सुखाचा त्याग आहे, दान आहे. त्या माराला ह्या गोष्टी समजतात आणि मार शांत होऊन जातो. पुन्हा व्यसंत राजाला ज्या काही त्यानं गोष्टी अर्पण केल्या होत्या, दान दिल्या होत्या, त्या साऱ्या त्याला मिळतात. पुन्हा शिवी राजामध्ये त्याचं स्वागत होते, त्याचा सन्मान होते, त्याचा सत्कार होते, आणि जिकडे तिकडे व्यसंतर दानी राजा म्हणून त्याचं नाव लौकिक होते. उपासक आणि उपासिकांनो, ही गोष्ट फार मोठी आहे, पण तुम्हाला फार कमी वेळात मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायचं आहे, हा माझा उद्देश आहे. साऱ्या उपासक उपासिकांनी आपल्या परिसरामध्ये, औरंगाबादमध्ये असलेल्या साऱ्या बुद्ध विहारातल्या लोकांनी काय शिकायचं आहे, द्यायचं कुठे आहे. मोठमोठे कार्यक्रम आमच्या समाजामध्ये होतात. त्या समाजातले बरेच लोक आपल्या समाजातले आपल्याला वर्गणी मागायला येतात. कोणी म्हणतं की अमुक अमुक कार्यक्रम आहे, डीजे साठी पैसे कमी पडायले, डीजे साठी 10,000 रुपये द्या. पण आमचे लोक देतात, 10,000 देतात, दान देतात अमुक ठिकाणी, असं तसं. म्हणजे अशा कार्यक्रमांमध्ये आम्ही पैसा वाटतो ना की जे दिल्यानंतर आमचा रुपयाचाही फायदा होत नाही. जिथे तुम्हाला धम्म ऐकायला मिळेल, जिथे तुम्हाला चांगल्या पद्धतीने धम्म समजेल, तुमच्या धम्म आचरणात येईल, अशा ठिकाणी तुम्ही रुपया दान दिला तरी त्या दानाची बरोबरी इतर ठिकाणी दिलेले तुमचे 10,000 रुपये करू शकत नाही. आणि म्हणून बुद्ध विहाराशी संलग्न राहणाऱ्या लोकांनी खूप जाणीवपूर्वक सतर्कपणे एक विचार मनामध्ये ठेवायचा आहे की आम्ही विधायक कामासाठी काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथांच्या सांगता समारोह प्रसंगी मी जाता जाता आपल्याला फक्त एवढंच सांगतोय की आम्ही अनेक बुद्ध विहारांमध्ये जातोय. अनेक बुद्ध विहारांमध्ये गेल्यानंतर आमच्या मनामध्ये एक सातत्यानं खंत असते की आमचा तरुण वर्ग बुद्ध विहारात का येत नाही. मोठं काम आहे. तुम्ही बघा, हिंदूंच्या मंदिरांमध्ये जा, दुरून बघा, तिथे जास्तीत जास्त तुम्हाला तरुण मुलं दिसतात. कुठे चुकू लागलो आम्ही, कुठे कमी पडू लागलो आम्ही. कोणत्याही बुद्ध विहारात गेलं तर 15-20 तीच लोक, नवीन कधी काही दिसे ना आम्हाला, है ना. म्हणजे धम्म काय फक्त म्हाताऱ्या लोकांसाठीच आहे का? धम्म काय फक्त शेवटचं तिकीट कटेपर्यंतच आहे का? झालं बापा, आता काही काही लोक म्हणतात ना, मसनात गौऱ्या गेल्या म्हणे बंदीजी म्हणून बुद्ध विहारात येऊन बसतो म्हणतात काय काही लोक आम्हाला अशी मजाक मध्ये. असं की आता संपलं बंदीजी, आता काय नाही घरात, आणि कर्म ते नाही, सुनही डोकं खाते, मुलगा हे डोकं खाते, मग 2 नातूला घेऊन आम्ही विहारात येतो. यावं, चांगली गोष्ट आहे, वाईट नाहीये. पण म्हाताऱ्या लोकांचा धम्म आहे का? म्हाताऱ्या लोकांचा धम्म आहे नाही ना. मुलाचा धम्म नाही का? सुनेचा धम्म नाही का? नातूचा धम्म नाही का? पंतूचा धम्म नाही का? साऱ्यांचा धम्म आहे ना. धम्म साऱ्यांना पाहिजे ना. धम्म ज्या ज्या लोकांना समजला त्या त्या लोकांचं उत्कर्ष झालं. इथे वय महत्वाचं नाही आहे, इथे
तुम्ही कशा पद्धतीनं वेळ देऊ लागलात आणि मनामध्ये काय ग्रहण करू लागलात हे फार महत्वाचं आहे. बुद्ध काळातले असे अनेक उदाहरण आहेत. बुद्ध काळातले असे अनेक उदाहरण आहेत. विशाखा 7 वर्षाची असताना श्रोतापन्न झाली. उपाली खूप लहान वयामध्ये दीक्षित झाले. नागशंभंते 7 वर्षाचे असताना अरहंत झाले. अग्र भिक्खू ते सुद्धा शिवली अग्र भिक्खू संघातले ते सुद्धा 7व्या वर्षीच दीक्षा त्यांनी घेतली आणि डोक्याचं मुंडन करता करताच अरहंत झाले. तर त्या काळातल्या लोकांनी खूप लवकरात लवकर सद्धम्म श्रवण केला आणि म्हणून त्यांना लवकरात लवकर सद्धम्म समजला. ते जीवन मरणाच्या भवचक्रातून फेऱ्यातून बाहेर पडले आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आम्ही सुद्धा विहारामध्ये येताना नातूला आणावं, विहारामध्ये येताना लेकाला आणावं, विहारामध्ये येताना सुनाला आणावं म्हणजे आणावं. बऱ्याच लोकांना आम्ही म्हणतो की या ना विहारा. लोक म्हणतात नाही बाबा आले मी येत नाही. आईला म्हटलं की बाबा येतात मी येत नाही. बाबाला म्हटलं नाही आई गेली मी येत नाही. धम्म साऱ्यांच्या कल्याणाचा आहे. सामुदायिक रीतीनं केलेलं धम्म आचरण हे सर्वांसाठी खूप लाभदायक आहे आणि म्हणून त्या अर्थाने आपण खूप चांगल्या पद्धतीने हे कर्म करावं. तेव्हा आमचा विकास आहे, तेव्हा आमचा समाज पुढे जाणार आहे. ज्याला समजेल त्याचं कल्याण आहे. बिचारे ज्याला समजणार नाही त्यांचं कल्याण कसं होणार आहे? नाही कल्याण होणार. मुलांना करू, डॉक्टर करायचं तेव्हा करू, कलेक्टर करायचं तेव्हा करू, SP करायचं तेव्हा करू, पण मुलांना पहिले जबरदस्ती बुद्ध विहारात आणून पहिल्यांदा माणूस बनवू आणि मग त्यांना कलेक्टर कमिशनर करू. ह्या जर गोष्टी आम्ही केल्या तर खूप चांगलं आहे, खूप मंगलदायी आहे. शेवटची एक सूचना आपल्या सगळ्यांना देतो. सातवाहन बुद्ध विहार आपल्या सर्वांना माहिती आहे. सिद्धार्थनगरमध्ये येत्या 6 तारखेला खूप मोठा कार्यक्रम तिथे आम्ही ठेवलेला आहे. यावर्षी तिथे धम्मपद कथा आणि गाथा अशा पद्धतीच्या ग्रंथाचं, त्या ग्रंथातील तत्वज्ञानावर आम्ही 3 महिने सातत्यानं प्रवचनं दिले. आम्ही इकडे पण 2 दिवस आलो, येणार होतो. 3ऱ्या दिवशी आम्हाला कावीळ झाला आणि मग आम्हाला काही येता आलं नाही. 2 दिवस प्रवचन इथे येऊन दिले, 3ऱ्या दिवशी कावीळ झाला आणि 1 महिना आमचा कावीळ चालला, म्हणून काय आम्हाला ते जमलं नाही. तरी पण मी खूप चांगल्या पद्धतीनं धम्म ऐकून घेतला, धम्म समजून घेतला. हे आपल्या सर्वांच्या कल्याणाचं आहे. येत्या 6 तारखेला आपण सर्वांनी तिथे यावं. सकाळी 7 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपण तिथे ठेवलेला आहे. विशेष एक कार्यक्रम आपण तिथे असा ठेवलेला आहे, वर्षावासकालीन 3 महिन्याचं एक धम्मज्ञान परीक्षा म्हणून आम्ही तिथे घेतली होती. 60 मुलं, सिद्धार्थनगरचे 60 मुलं आमच्याकडे रोज यायचे. 7 वाजेपासून 10 वाजेपर्यंत ते 60 मुलं बसायचे. त्यांना खूप चांगल्या पद्धतीने आम्ही ट्रेन केलं. त्याच्यावरती 100 मार्काची एक प्रश्नपत्रिका काढली, तो पेपरही झाला. आता त्या पोरांचे 3 पारितोषिक काढलेले आहेत. एक पारितोषिक, पहिलं पारितोषिक ₹10,000 आहे. दुसरं पारितोषिक आमचे साळवे परिवारानं दिलेलं आहे. त्यांच्यासाठी मंगलमैत्री साळवे परिवाराच्या वतीनं तिथे दुसरं पारितोषिक आहे ₹5,000. तिसरं पारितोषिक ₹3,000 आहे आणि साऱ्या पोरांना प्रमाणपत्र आहे. छोटीशी सुरुवात आम्ही केली. आम्ही जे पाहिलं, आम्ही जे निरीक्षण केलं की मुलं विहारात का येत नाही. लहान लहान मुलं, तरुण मुलं विहारात का येत नाही, त्यासाठी छोटासा प्रयत्न केला. तर तिथे आता खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. रात्री 2-2 वाजेपर्यंत मुलं विहाराला कलर देऊ लागले. रात्री 2-2 वाजेपर्यंत साफसफाई विहाराची चाललेली आहे. खूप चांगल्या पद्धतीनं वातावरण तयार झालेलं आहे. माझ्या कार्यक्रमात तुम्ही तिथे आल्यानंतर तुम्हाला माणसं कमी आणि मुलं जास्त दिसतील. माणसं कमी दिसतील, तरुण मुलं
साऱ्यांची टीम बनवलेली आहे. 15 मुलांनी हे करायचं, 15 मुलांनी ते करायचं, 15 मुलांनी हे करायचं. वेळ लागते. पण एकदा तरुण मुलगा तुमच्याकडे आकर्षित झाल्यानंतर मग तो माघारी सरत नाही आणि त्या बिचाऱ्याचं कल्याण होते. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो जाता जाता फक्त अतिशय अंतःकरणपूर्वक एवढीच सूचना देतोय की प्रत्येकाने एक तरी तरुण मुलगा विहाराशी जोडा. मुलगा मुलगी, तरुण मुलगा तरुण मुलगी विहाराशी जोडावी आणि त्यांच्यावरती जबाबदारी द्यावी की बाबा आता तुम्ही करा. आमच्या बुद्ध विहाराचा अध्यक्ष 32 वर्षाचा मुलगा आहे. 32 वर्षाचा मुलगा आहे. आम्ही म्हटलं की आता म्हातारे सगळे जरा थांबा 1 वर्ष आणि सारे काही तरुण पोरांनी काम करा. म्हणजे आता कुठे कुठे मुलंच येत नाहीत तर मग म्हणून म्हातारे अध्यक्ष होतात ना. आता तिथे येऊ लागलेत बिचारे आणि म्हणून तिथे आपण त्या गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. तर आपल्याही पद्धतीनं काही जमेल फुल ना फुलाची पाकळी. तुम्ही देठा सगळं फुल घेत दिलं तरी आम्ही घेतो. नसल देठा सगळं फुल दिलं तर फुल ना फुलाची पाकळी द्या. पण कार्यक्रमाला तिथल्या यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा. पूजनीय भिक्खू संघाला क्षमा मागतो की खूप वेळेपर्यंत मी तुम्हाला देशना देतोय. आज संघामध्ये उपस्थित आमचे गुरुवर्य पूज्य भदंत प्राचार्य डॉक्टर खेमद उम्मजे महास्थवीर यांना त्रिवार वंदन करतो. पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंशजी महाथेरो यांना सुद्धा त्रिवार वंदन करतो. पूजनीय भदंत सुगत बोधीजी महास्थवीर यांना सुद्धा त्रिवार वंदन करतो. आपल्या सर्वांविषयी मंगलमैत्री अर्पण करून छोटे खानी माझे ही धम्मदेशना मी या ठिकाणी संपन्न करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं मंगल हो. यानंतर रत्नदेव भदंत स्थवीर यांनी आपल्याला जे काही प्रवचन दिलं, वेसंदर राजाचं दान पारमी या विषयावर जे प्रवचन दिलं ते खरोखरच महान आहे. यानंतर जे प्रवचन आहे या ठिकाणी आपल्या सर्वापेक्षा वयस्क असलेले भंतेजी भदंत सुगत बोधीजी की ज्यांनी बाबासाहेबांना सुद्धा आपल्या त्या धम्मदीक्षेच्या वेळी त्या ठिकाणी उपस्थित होते, असे सुगत बोधीजी महास्थवीर हे आपल्याला धम्मोपदेश देऊन आपण सर्वांना उपकृत करतील असे मी त्यांना आपल्यातर्फे आणि माझ्यातर्फे भंतेजीला मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला धम्मदेशना देऊन उपकृत करावं असे मी त्यांना सूचना करतो, विनंती करतो. पूजनीय भंतेजीची तब्येत थोडी नरम गरम आहे. भंतेजी खूप चांगल्या पद्धतीनं बोलतात. आता यानंतर पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंशजी महास्थवीर यांना आपल्या सर्वांच्या वतीनं याचना करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला धम्मदेशना द्यावी. सर्वांनी दोन्ही हात जोडा. म्हणा साधू साधू साधू. पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंशजी महास्थवीर यांचं एक यूट्यूब चॅनल आहे, द बुद्धास टीचिंग चॅनल. ते आपण सबस्क्राईब करायचं आहे. खूप चांगले चांगले प्रवचनं त्यांचे त्या चॅनलवरती आहे. आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं ते ऐकता येईल. हिंदीमध्ये त्यांचे व्हिडिओ असतात पण अंतःकरणपूर्वक ते प्रवचन देतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं सद्धम्म आचरण करणाऱ्या लोकांना त्यांचा धम्म समजतो आणि म्हणून आपण त्यांचं चॅनल सबस्क्राईब करावं. पूजनीय भंतेजी हे डॉक्टर आहेत, PhD त्यांनी केलेली आहे. त्यांचा विषय कर्मसिद्धांतावरती त्यांची PhD आहे. कर्मसिद्धांतावरती PhD असल्यामुळे ते कर्मसिद्धांत खूप चांगल्या पद्धतीनं समजावून सांगतात. आपल्या उद्धारासाठी, आपल्या कल्याणासाठी, आपल्या धम्माच्या अभ्यासासाठी आणि परम निर्वाण सुखाकडे नेण्यासाठी पूजनीय भंतेजीचं प्रवचन आपण खूप चांगल्या पद्धतीनं श्रवण करावं. पूजनीय डॉक्टर इंदवंशजी महास्थवीर यांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या सुखासाठी धम्मदेशना द्यावी.
सभी जन हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु। असेवनाच बालानं पंडितानं च सेवना पूजा च पूजनेयानं एतं मंगलमोत्तमम्। महाकारुण्य तथागत भगवान बुद्ध को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुवाख्या धम्म को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ त्रिरत्न बुद्ध विहार में उपस्थित उपासक उपासिकाएं और प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से जुड़े हुए संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं। महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं असेवनाच बालानं, जो भी मूर्ख है, जो भी अज्ञानी है, ऐसे मूर्ख अज्ञानियों का संगत नहीं करना। पंडितानंच सेवना, अगर मूर्खों का संगत नहीं करना, अज्ञानियों का संगत नहीं करना, तो किसका संगत करना? पंडित विद्वानों की संगत करना। जो गुणवान है, जो शीलवान है, ऐसे व्यक्तियों का संगत करना है। पूजा च पूजनेयानं, इस दुनिया में जो भी पूजनीय है, जो भी आदरणीय है, उन लोगों का पूजा करना चाहिए। पूजा करना बोले तो सेवा करना चाहिए। ये तम मंगलम उत्तमं, ये उत्तम मंगल है। तथागत बुद्ध ने इस दुनिया में 12 साल तक मंगल यही है वही है बता न पाया, तो तथागत बुद्ध ने 38 प्रकार के मंगल का उपदेश दिया था। वो मंगल जितने भी पाप है उसको काटने वाला, मंगल जितने भी दुर्गति जाने वाला रास्ता है उसको छेदन करने वाला, मंगल अभी भी सुख शांति बनाने वाला, बीच में भी सुख शांति देने वाला, अंत में भी सुख शांति देने वाला, ये मंगल है। तो मूर्खों का संगत न करना ये भी मंगल है। पंडित शीलवान गुणवान की संगत करना ये भी मंगल है। आदरणीय पूजनीय व्यक्ति की सेवा करना ये भी मंगल है। इस प्रकार के 38 मंगल तथागत बुद्ध ने बताया है। उसमें से पहला मंगल असेवनाच बालानं, मूर्खों की संगत नहीं करना। अभी मूर्ख कौन है? जो गलत करता है, जो नासमझ करता है, जो उल्टा उल्टा करता है, उसको मूर्ख कहते हैं। तथागत बुद्ध कहते हैं जो व्यक्ति ये शरीर से गलत करता है, अकुशल करता है, वो मूर्ख है। हम लोग शरीर से गलत करते हैं कि नहीं? अकुशल करते हैं कि नहीं? करते हैं, तो हाँ, हम अभी भी मूर्ख में हैं। अगर नहीं करते तो हम मूर्ख नहीं। फिर तथागत बुद्ध कहते हैं जो व्यक्ति वाणी से गलत बोलता है, वाणी से अकुशल बोलता है, वो मूर्ख है। हम वाणी से गलत बोलते हैं कि नहीं? गलत बोलते हैं, तो गलत बोलते हैं तो हाँ, हम अभी भी मूर्ख है। हाँ? तथागत बुद्ध फिर कहते हैं ये मन से गलत नहीं सोचना चाहिए, अकुशल पाप नहीं सोचना चाहिए। जो मन से गलत सोचता है, पाप सोचता है, वो मूर्ख है। हम मन से गलत सोचते हैं कि नहीं? मन से अकुशल सोचते हैं कि नहीं? सोचते हैं तो हाँ,
हम अभी भी मूर्ख है ना? तो आप लोग बताइए, हमें मूर्ख होना पसंद है कि नहीं? हमें मूर्ख होना पसंद है कि नहीं? अरे जो दूसरा मूर्ख है वो हमें पसंद नहीं, और मूर्खों का संगत भी नहीं करना हम बोलते, पर ये भी तो देखो कि हम खुद मूर्ख है कि नहीं। हाँ, तो इसलिए हमेशा याद करो, अगर हम मूर्ख है तो सबसे पहले खुद मूर्खता छोड़ो। अगर हम अज्ञानी है तो पहले खुद वो अज्ञानी छोड़ो, पहला काम। दूसरा, अगर हमारे अपने लोग मूर्ख है तो उसको समझाओ कि ऐसे ऐसे मूर्खता है, ऐसे ऐसे अज्ञानीपन है, उससे निकालने के लिए मदद करो। तीसरा, जो निकलता है अच्छी बात है, मगर जो निकलना ही नहीं चाहते उसे दूर रखो, उसे अलग रखो। दो तरह के लोग हैं, जो सोए हैं उसको उठाना आसान है, जो उठ के भी सोने का नाटक करते हैं उसको कितने भी प्रयास करो उठा नहीं सकता। जो सुनने वाले हैं, जो श्रद्धावान है, उन लोगों को अच्छे से समझा सकते हैं, पर जो समझ के भी ना समझ बन के बैठते हैं उन लोगों को समझाना मुश्किल है। हाँ? शुरुआती समय में कहा कि कम से कम मोबाइल साइलेंट में रहने दो, हमारा यहाँ शूटिंग भी हो रहा है, अच्छा खासा होना चाहिए। बज रहा है कि नहीं मोबाइल? बज रहा है कि नहीं? या हिंदी नहीं समझते, मराठी मध्ये सांगू लागते का? समझते ना, फिर भी बज रहा है कि नहीं? या साइलेंट करना नहीं आता? बिहार में 3 महीना नहीं 4 महीना ये वाघ उपासक ने ये भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म उसका ग्रंथ वाचन किया, बहुत अच्छी बात है। मगर बुद्ध कभी भी विद्वान होने का उपदेश नहीं देते, ज्ञानी होने का उपदेश देते हैं। वो आचरण से श्रद्धावान होना चाहिए, अच्छा होना चाहिए। कितना भी जानो, कितना भी सीखो, उसका लाभ नहीं है। जान के सीख के उसका अभ्यास करेंगे तो उसका लाभ है। 4 महीना हमने बहुत सीखा। अरे बाबा साहब ने पूरा त्रिपिटक ग्रंथ पढ़ के सारांश निकाल के अपने समाज के लिए, अपने लोगों के लिए इतना तो समझना ही चाहिए करके द बुद्ध एंड हिज धम्म वो बुक तैयार किया। बाबा साहब ने ये भगवान बुद्ध एंड हिज धम्म तैयार किया। वो धम्म का ग्रंथ वाचन करके न जाने कितना कितना ज्ञान तो आ ही गया है ना, कितना कितना तो समझ में आ ही गया। समझना बहुत अच्छी बात है। सप्तरत्न आर्य धन में 5वां श्रुत धन, बहुश्रुत धन में भी ये आता है कि ज्ञान गुण होना चाहिए, पर उसके साथ साथ हमें आचरण में भी अभ्यास करना चाहिए, पालन करना चाहिए। जब तक हम आचरण में अभ्यास नहीं करेंगे तब तक ये ज्ञान हमारा कल्याण करना तो दूर की बात, उल्टा अहंकार अभिमान बना के हमारा भी नुकसानी करेगा, हमारे अपने लोगों का भी नुकसानी करेगा। हम 3 महीना 4 महीना ग्रंथ वाचन कर रहे हैं, इतना कार्यक्रम कर रहे करके अहंकार अभिमान तो नहीं है ना? है अहंकार अभिमान तो नहीं है ना? याद रखना, बहुत जल्दी जल्दी अहंकार अभिमान आ जाता है। अच्छा कपड़ा भी पहनने को मिला, अहंकार अभिमान। थोड़ा भी खूबसूरत दिखा, अहंकार अभिमान। थोड़ा भी पैसा आने लगा, अहंकार अभिमान। हर चीज में थोड़ा भी ज्यादा हुआ, अहंकार अभिमान आता है। इसलिए मैं कर रहा हूँ, मैं ये बहुत डेंजर है। ये अहंकार अभिमान आया तो बाकी किसी का वो नहीं सुन पाएंगे, कोई भी धम्म वो ग्रहण नहीं कर पाएंगे, पालन करना तो दूर की बात है, क्या लाभ होगा। इसलिए बुद्ध कहते हैं ऐसा मूर्खता मत करो। मूर्ख की संगत नहीं करना तो है ही, पहले खुद भी मूर्ख मत बनो। आप लोगों को पता है दुनिया में मूर्ख ज्यादा है कि पंडित ज्यादा है? अच्छे लोग ज्यादा है कि बुरे लोग ज्यादा है? एक बार ये भगवान बुद्ध के
अग्रश्राव सारिपुत्र मौद्गल्य। वो लोग भिक्षु बनने से पहले घर गृहस्थ में रह के अनित्यता को देख के, अरे ऐसे अनित्य जीवन में क्या मौज मजा करेंगे, चलो संन्यास बन के जाएंगे करके संजय परिव्राजक के वहां परिव्राजक बन के रहते हैं। सारा ज्ञान सीख लिया फिर भी संतुष्ट नहीं, ये अमृतम नहीं है, तो अमृतम ढूंढना है करके यहाँ वहां ढूंढ रहे थे। बाद में उपतिश परिव्राजक ने बुद्ध के शिष्य पंचभद्र वर्गीयों में सबसे छोटे ये अश्वजित भिक्षु को राजगृह में मिला। उनके द्वारा एक ही गाथा सुना था, ए धम्मा हेतु पववा तेसं हेतु तथागतवाः तेसं च यो निरोधो एवं वादी महासमनो। ये गाथा सुन दे भंते जी बस समझ लिया, श्रोतापति फल प्राप्त किया। फिर बुद्ध कहाँ है वो जानने के बाद फिर वो अपने मित्र कोलित परिव्राजक को भी सुनाया, उसने भी वो एक गाथा सुना, श्रोतापति फल। फिर इतना अच्छा धम्म हम अपने मित्रों को भी बताते, अपने गुरु को भी बताते। गुरु को भी बताने गया संजय परिव्राजक को कि आप जो धम्म सिखाते वो अमृत धम्म नहीं है, दुनिया में तथागत बुद्ध का उत्पन्न हुआ है और वो अमृत धम्म का उपदेश देते हैं। चलिए आप भी, हम बुद्ध के शरण में जाते हैं। उस समय वो संजय परिव्राजक अपने शिष्य उपतिश कोलित परिव्राजक को कहते हैं, हे उपतिश है कोलित, आप लोग क्या कहते हैं, इस दुनिया में मूर्ख लोग ज्यादा है या विद्वान लोग ज्यादा है? तो वो लोग कहते हैं मूर्ख लोग ज्यादा है। तो संजय परिव्राजक कहते हैं, जो मूर्ख है वो लोग तो मेरी शरण में आएंगे, जो विद्वान है पंडित है वो बुद्ध के शरण में जाएंगे। मैं एक बार गुरु बन चुका हूँ, फिर से शिष्य नहीं बन सकता। तुम लोगों को रुकना है तो रुको, जाना है तो जाओ। ठीक है करके उपतिश कोलित परिव्राजक अपने 500 शिष्यों में आधा से ज्यादा लेके भगवान बुद्ध के पास जाके भिक्षु बनते हैं। वो उपतिश परिव्राजक सारिपुत्र भिक्षु के नाम से, कोलित परिव्राजक मौद्गल्य भिक्षु के नाम से प्रवचित होके अनंत के दुख मुक्त होते हैं। एक वृद्धि में एत तक प्राप्त, एक प्रज्ञा में एत तक प्राप्त। बुद्ध के दाएं हाथ समान बाएं हाथ समान अग्रश्राव। तो संजय परिव्राजक क्या कहते हैं, दुनिया में मूर्ख ज्यादा है या पंडित ज्यादा है? तथागत बुद्ध भी एक बार भिक्षुओं को जमा करते हुए थोड़ा सा जमीन से नख में धूल उठाते और पूछते हैं, हे भिक्षुओं बताओ, मेरे नख में ज्यादा धूल है या पृथ्वी में ज्यादा धूल है? सारे भिक्षु लोग कहते हैं, भगवान आपके नख में तो क्या धूल है, सारा पृथ्वी धूल ही धूल से भर पड़ा है, आपके नख में थोड़ा ही धूल है, न्यून है, कौन है, अल्प मात्र है। तथागत बुद्ध कहते हैं, भिक्षुओं ऐसा ही है, इस दुनिया में अच्छे धम्म को जानने वाला मेरे नख में जितना धूल है उतना ही है। अच्छे धम्म को जान के पालन करने वाला मेरे नख में जितना धूल है उतना ही है। अच्छे धम्म को जान के समझ के पालन करके उसका अच्छा परिणाम को प्राप्त करने वाला मेरे नख में जितना धूल है उतना ही है। तथागत बुद्ध कहते हैं, इसी तरह इस दुनिया में अच्छे धम्म को ना जानने वाला, अच्छे धम्म को जान के भी पालन न करने वाला, अच्छे धम्म को जान के पालन करके भी परिपूर्ण नहीं होने वाला, पृथ्वी में जितना धूल है उतना ही है। अच्छे धम्म को जानने वाला, जान के पालन करने वाला, पालन करके परिपूर्ण होने वाला, मेरे नख में जितना धूल है उतना ही है। हम लोग कहाँ है? पृथ्वी के धूल में है या बुद्ध के नख में जो धूल है उसमें है? कुतिया है, हम कहाँ पे? हाँ, दुनिया में कितने कितने लोग हैं जिसे बुद्ध पता भी नहीं। अगर बुद्ध पता भी है तो क्यों
बुद्ध को बुद्ध कहते हैं। कैसे वो बुद्ध बना, दुनिया में आधा से भी ज्यादा लोगों को पता ही नहीं। फिर बुद्ध के उपदेश जानने वाले, सुनने वाले बहुत ही कम है। और बुद्ध के उपदेश जान के समझ के अरे इसी तो पालन भी करना है करके पालन करने वाले बहुत ही कम है। और पालन करके भी मौका मिला पालन किया, मौका मिला बिगाड़ दिया, ऐसे हल्के में पालन करने वाले कितने हैं। एकदम कैसा भी हो, हिंसा नहीं करना तो नहीं करना, अकेले हो या सभी के साथ हो, कितना भी मौका मिले मैं हिंसा ही नहीं करूंगा, मैं चोरी ही नहीं करूंगा, मैं व्यभिचारी नहीं करूंगा, मैं झूठ नहीं बोलूंगा, मैं नशा पता सेवन नहीं करूंगा करके अच्छे से पालन करने वाले बहुत ही कम। और वो अच्छे से पालन करके परिपूर्ण होने वाला, सफल होने वाला, दुख मुक्ति प्राप्त करने वाला तो तथागत बुद्ध के नख में जितना धूल है ना उतना ही है। तो हम लोग कहाँ पे अच्छे धम्म जानते हैं? अच्छे धम्म जानते हैं? जानते। अच्छे धम्म को पालन करना है ये सर्वाना माहिती है, सबको पता है। तो हम पालन करते हैं कि नहीं? पालन करते हैं, बहुत अच्छी बात। और आगे गया, फिर अच्छे धम्म जानते हैं, अच्छे धम्म पालन करते हैं तो एकदम गंभीर रूप से कैसा भी हो बिगाड़ना ही नहीं, कैसा भी हो पालन ही करना करके एकदम गंभीर रूप से पालन करने वाला कितना है? पालन करते हैं। तो गंभीर रूप से जब तक पालन नहीं करेंगे ना तब तक हम सफल नहीं होंगे। बुद्ध आपको पता है ना, बुद्ध बनने से पहले 4 असंख्य 1 लाख कल्प तक 10 पारमिता पूर्ण किया, 10 उपपारमिता पूर्ण किया, 10 परमत पारमिता पूर्ण किया। इतने पारमिता पूर्ण करने के बाद भी अंतिम जन्म सिद्धार्थ गौतम होके जन्म हुआ। जन्म होते ही बुद्ध बना क्या? नहीं, 29 साल तक तो राज दरबार में ही। फिर उसके बाद ज्ञान प्राप्ति के लिए महाविनिष्क्रमण किया, राज दरबार परिवार सब त्याग के निकल गया। निकलते ही बुद्ध बन गया क्या? नहीं, 6 साल तक तो कितने बड़े बड़े ऋषि मुनियों का संगत करके ज्ञान प्राप्त किया, फिर भी बुद्ध नहीं बना। कितना दुष्कर तपस्या किया, फिर भी बुद्ध नहीं बना। फिर उसके बाद मध्य मार्ग में लग के, शील समाधि प्रज्ञा के मार्ग में लग के साधना करते करते वो आगे बढ़ा। बुद्ध बना क्या? नहीं, जब उन्होंने बुद्ध गया के बोधि वृक्ष के नीचे दृढ़ अधिष्ठान किया, वज्रासन में बैठ के, अभी मैं तब तक ये आसन से नहीं उठूंगा जब तक मैं बुद्ध नहीं बनूंगा। चाहे मैं मेरे शरीर के ये रक्त सूख जाए, मांस सूख जाए, मैं कंगाल हो जाऊं, मैं मर जाऊं, फिर भी ये आसन से मैं उठने वाला नहीं हूं। जब तक बुद्ध नहीं बनेगा मैं उठूंगा नहीं करके एकदम दृढ़ होके ध्यान में बैठे। फिर जाके वैशाख पूर्णिमा के रात में प्रथम प्रहर में पूर्वानुस्मृति ज्ञान, पूर्व जन्म के बातें याद करना। फिर उसके बाद द्वितीय प्रहर में च्युतोत्पत्ति ज्ञान, उदय भेद च्युत उत्पत्ति का ज्ञान। फिर तृतीय प्रहर में आश्रव क्षय ज्ञान, आश्रव क्षय ज्ञान, प्रतीत समुत्पाद ज्ञान प्राप्त करके बुद्ध बने, सम्यक संबुद्ध बने। हमें भी अधिष्ठान चाहिए, कम से कम वर्षावास 3 महीना। अगर हम ये अद्भुत रूप से ये ग्रंथ वाचन करेंगे, ऐसा अधिष्ठान ना किया तो आज बाहर है जाने दो, आज ऐसा कार्यक्रम है रहो दिया, ऐसा ही हो जाता है। मगर अधिष्ठान किया मैं ना भी रहूं, कोई ना कोई वो ग्रंथ वाचन करेगा, है ना। शील पालन करने का भी मैं अटूट रूप से शील पालन करूंगा, चाहे कितने भी लोग आपको बिगाड़ने के लिए आए, कितने लोग भी आपको कोशिश करता रहे कि आप बिगड़ जाए, आप बिगड़ेंगे नहीं, आप शील को उल्लंघन नहीं करेंगे। इसलिए अधिष्ठान चाहिए। जितना कमाते हैं वो कमाई के एक भाग दान दूंगा, ऐसा अधिष्ठान करो। आप आराम से दान देते देते जा पाएंगे। नहीं तो आप 1000 रुपए क्या, लाख रुपए क्या, करोड़ों भी कमाने लगेंगे ना,
फिर भी दान नहीं दे पाएंगे। अधिष्ठान, हाँ, दान देने के लिए, शील पालन करने के लिए, ध्यान भावना करने के लिए, अच्छी चीजों के लिए अधिष्ठान लेके आगे बढ़ो, सफल होगा ही। इसलिए दुनिया में अच्छे करने वाला बहुत कम है। बचपन से लेके हम बुरे बुरे करते आए, इसलिए आसान है, वो हमारा अभ्यास उसमें है। अच्छे करने के अभ्यास नहीं है, थोड़ा भी करने जाओ तो मुश्किल हो जाता है। एक्वेरियम से मछली को बाहर निकालते वो तड़पने लगता है, हमारा भी वैसा ही। हाँ, इसलिए अच्छे काम इतना अभ्यास करो, इतना करो कि ये हमारा आदत ही बन जाए, और हम चाहे न चाहे अच्छा होता रहे, होता रहे, होता रहे। इसलिए दान का माहौल जितना हो बनाते जाइए, शील का माहौल बनाते जाइए, ध्यान साधना का माहौल बनाते जाइए, और इतना अभ्यास करें, इतना अभ्यास करें कि वो माहौल में हम खूब सारा पुण्य करें, खूब सारा धर्म करें। दुर्लभ है जीवन, अमूल्य है जीवन, प्राणी जगत में सर्वश्रेष्ठ है ये जीवन। जितना अच्छा करेंगे उतना ही कल्याण होगा, जितना बुरा करेंगे उतना ही बुरा नतीजा आएगा। तो हम यही कामना करेंगे कि इतने दुर्लभ जीवन में हम खूब पुण्य कर सके, खूब धम्म कर सके, जीवन में ढेर सारा पुण्य धम्म संचय करते हुए ये दुर्लभ, यह अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ जीवन को सफल बना सके, सार्थक बना सके, अंत में जन्म जरा व्याधि मरण से मुक्त निर्वाण तक प्राप्त कर सके, ऐसी कामना करते हैं। और 3 महीना नहीं, यहाँ तो 4 महीना तक बुद्ध और उनके धम्म के ग्रंथ वाचन किया, बहुत बड़ा पुण्य है। इस पुण्य के अनुभव से भी हम खूब सारा पुण्य धम्म कर सके, धम्म के मार्ग में आगे बढ़ सके, ऐसे कामना करते हैं। और त्रिरत्न बुद्ध विहार के उपासक उपासिकाएं सबके जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे, ऐसे कामना करते हुए ये धम्म देशना यही समापन करता हूँ। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, भवतु सबका मंगलम। बोलिए साधु साधु साधु। या ठिकाणी पूजनीय डॉक्टर इंदवंतजी मास्तवी यांनी जे आपल्याला 38 मंगल, त्यानंतर दान पारमिता, त्यानंतर अनेक प्रकारचं आपल्याला ज्ञान प्राप्त करून आपण त्याचा अहंकार नाही केला पाहिजे, गर्व नाही केला पाहिजे, तर त्याला धारण करण्याची कोशिश केली पाहिजे। धारण करेस तो धर्म, जो धर्माला धारण करेल धर्म त्याचं कल्याण करतो, जो धर्माला धारणच करत नाही धर्म त्याचं जराही कल्याण करत नाही। म्हणून आचरण हे सर्वात श्रेष्ठ आहे। बुद्धिमान आपण किती आहोत किती नाही, परंतु जितकं काही ज्ञान प्राप्त झालेलं त्याचं आचरण झालं पाहिजे। आचरणाविना ज्ञान शून्य आहे, असं भंतेजीने आपल्याला या ठिकाणी धम्मदेशना देऊन आपल्याला उपकृत केलं। यानंतर जे डॉक्टर खिमधम्मोजी मास्तवी यांना आपण सर्वच ओळखत आहात, फार पूर्वीपासून ओळखत आहात। त्यांची ओळख आपल्याला विशेष असं काही शब्दातून सांगणं बरोबर नाही, म्हणून आपण ते सर्वच आपण उपासक उपासिका त्यांना ओळखतात। म्हणून शेवटचं त्यांचे हे प्रवचन आहे। म्हणून मी आपल्यातर्फे आणि माझ्यातर्फे भंतेजीला अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला धम्मदेशना देऊन आम्हाला उपकृत करावं, अशी मी भंतेजीला मनपूर्वक विनंती करतो। चखुना सबरो साधु साधु श्रोतेय सवरो श्रोतेय सवरो साधु साधु गानेय सवरो जीवाय सबरो
सद्वाचार्य सवरो कायाय सवरो साधु साधु मनसा सवरो संपत्त सवरो भिक्खु सब दुखा विनाशतु मनसा ही भगवंताची गाथा भिक्खुवग्गामध्ये आहे. भिक्खुवग्गा हा धम्मपदामध्ये आहे. धम्मपद हा बौद्धांचा दैनिक दररोज पाठ करण्याचा अत्यंत बुद्धवचन अमृताचा ग्रंथ आहे. दररोज आपण तो किंबहुना किमान एक वग्ग तरी म्हणावं. 2 वग्ग म्हणले तर लय चांगलं. आणि म्हणून जे सेन्सिटिव्ह बुद्धिस्ट आहेत, जे बुद्धिमान आणि अत्यंत जागरूक बुद्ध उपासक आहेत, उपासिका आहेत, ते या ग्रंथाचा बुद्ध वचन अमृत पाठ करत राहतात. तेव्हा त्यांना खूप रस आणि रस मिळतो बुद्ध वचन अमृताचा. एकच गाथा अशी आहे की जी संपूर्ण मानव जातीला सुखानं जगायला मदत करते. ही अशी एकच गाथा आहे की या जन्माचं सारं दुःख शांत करायला आणि दुःख मुक्त व्हायला मदत करते. ही अशी एकच बुद्ध वचनाची गाथा आहे ज्याचं पालन सूक्ष्म अति सूक्ष्म केलं तर मनुष्य हा अरहंत पदाला जातो. आणि त्यामुळं या गाथेला सदैव आपण म्हणत राहावं. अशा अनेक गाथा आपण म्हणून सारा धम्मपद ग्रंथ पूर्ण बौद्धांचा मुखपण झाला पाहिजे. असं ज्यांच्या ज्ञानामध्ये आहे, ज्यांनी समग्र मानव जातीचं मन ओळखून या जन्मात कसं दुःख बंद करता येईल नाही पडाव, परंतु संसारामध्ये भवचक्रामध्ये पडलो आपण. मग आता दुःख तर बंद करायला पाहिजे. आपण दुःख चालू कसं ठेवायचं आणि अशा प्रकारचं ज्ञान ज्याने दिलं असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांना त्रिवार पंचांग प्रणाम. ज्यांचं धम्म पालन केल्यामुळं आणि विशेषतः जीव ओतून पालन केल्यामुळं, विशेषतः प्रामाणिकपणानं पालन केल्यामुळं, किंबहुना अत्यंत अनुभूतीनं अंतर्मनाच्या अनुभूतीनं ज्या धम्माला आपण जाणलं, त्याचं फळ पाहिलं, फळ अनुभवलं, ते फळ आपल्या पदरी घेतलं, अशा प्रकारचा या जन्मामध्ये तत्काळ फळ देणारा, विलंबच नाही, उशीरच नाही, लगेच फळ देणारा असा शुद्ध धम्म, ज्या धम्माला पुन्हा 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 अनुभव आणि अनुभूती, नुसता अनुभव नाही तर अनुभूती सुद्धा आपल्या इंद्रियाच्या द्वारे, आपल्या संपूर्ण शरीराच्या द्वारे घेता घेता लगेच आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लेवल प्राप्त होते. इंद्रियाच्या वर जायची लेवल प्राप्त होते. या लोकातून आणखी मनानं वर जगण्याची लेवल प्राप्त होते. इंद्रियातीत जाण्याची लेवल प्राप्त होते. जे लोक या जगात आहे, लोकातीत म्हणजे लोकोत्तर आहे
अवस्थेला जाण्याची पण आपल्याला प्राप्ती होते. असा धम्म की लगेच सर्वांना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लेवलमध्ये, मानसिक लेवलमध्ये उच्च पदाला नेऊन सोडतो. थोडंसं आनापान करा, बघा लगेच फळ 28 फळं मिळतात. थोडी मैत्री भावना करा, 15 मिनिट 20 मिनिट लगेच 10 फळं मिळतात. विपස්සना करा अर्धा घंटा, म्हणजे प्रज्ञेचा विकास करा. विपස්සना म्हणजे पाहत पाहत डोक्याच्या टाळूपासून तर पायाच्या अंगठ्यापर्यंत प्रत्येक अंग ना अंग, अंग ना अंग, आतमधूनही पाहायचं, बाहेरूनही पाहायचं. असं सूक्ष्म, अति सूक्ष्म पाहत पाहत लगेच आपल्याला लगेच फळच मिळते 3 प्रकारचं. की जे जे उत्पन्न होते ते नाश पावते. मग त्याला माझं सुख कसं म्हणायचं, ते मी कसं म्हणायचं? जे मला सोडून चाललं, जे नाश पाहू लागलं, त्याचा काय भरोसा, त्याच्या नादी लागून काय फायदा? असं ज्ञान प्राप्त होते. सभ्य आणि जन. त्यानंतर माझ्या आतमध्ये ना मी आहे ना माझं आहे, ना या विश्वामध्ये ना मी राहणार आहे ना माझं राहणार आहे. अशी नवीन प्राप्ती होती ज्ञानाची. आणि त्यालाच आपण म्हणतो सभ्य अनात्मा, सर्व अनात्मा आहे. म्हणजे जो मी आणि माझ्याच्या पुढे जाऊन जगायची, वागायची कला शिकतो, तो धम्म, तो उच्च विचार. जो मीलाय पुढं, मीच्या पुढं जाऊन जगतो आणि माझ्याच्या पुढे जाऊन जगतो, असा बुद्धाचा धम्म, जो शुद्ध धम्म आहे. या शुद्ध धम्माला त्रिवार पंचांग प्रणाम करतो. या धम्माचं पालन करून, या धम्माला दर्पणामध्ये स्वतःला पाहून, दर्पण म्हणजे आरसा, त्यामध्ये स्वतःला आजमावून, स्वतःला निहाळून, स्वतःचं निरीक्षण करून, ज्या भगवान बुद्धाच्या भिक्खू संघाने साऱ्या दुःखाला समाप्त केलं, बंद केलं, असा भगवान बुद्धाचा परिपूर्ण ज्ञानामध्ये वावरणारा, परिपूर्ण निष्कलंक जीवन जगत राहिलेला, परिपूर्ण निष्पाप जीवन जगून लोकांच्या पुढे खरा माणूस बनून उभा राहिलेला अरहंत, असा भगवान बुद्धाचा पूजनीय भिक्खू संघ, जो पाऊल टाकत प्रत्येक गावात पोहोचला, प्रत्येक राज्यामध्ये गेला, सारा भारत देश त्याने ढवळून काढला, सारा भारत देश त्याने पूर्णच्या पूर्ण बुद्ध वचनानं पूर्ण पवित्र केला. आणि आपल्या त्यागाच्या सुगंधाने, आपल्या शिलाच्या सुगंधाने, आपल्या संयमाच्या सुगंधाने, आपल्या मैत्री आणि करुणा यांच्या प्रचंड संस्काराने जशी बरसात व्हावी असा पूर्ण बरसात करून सर्वांना आपल्याकडे आकर्षित केलं. आणि आपल्या प्रज्ञेच्या तेजाने सर्वांना तेजस्वी करून, सर्वांना तेजस्वी जीवन जगण्यामध्ये खरा मात्र त्यांना समाधान, संतुष्टी आणि शांती देत गेला. असा पूजनीय निष्पाप अरहंत भिक्खू संघ, यांना त्रिवार पंचांग प्रणाम. ज्यांच्या मुळात आपण त्रिरत्न या अनमोल अशा 3 रत्नांच्या विहारामध्ये, 3 रत्न बुद्ध विहारामध्ये आपण आज सकाळी 11 वाजेपासून तर आता 2 वाजून गेले, 2:30 वाजत आले, तरी आपण काय इथून गेलोच नाही. असं ज्याने आपल्याला बुद्धाच्या मार्गाला खूप तुम्ही राबा म्हणून शिकवले, असं ज्यांच्यामुळे आपल्याला राबणं येऊ लागलं, ज्यांच्यामुळं ही एवढी मोठी चांगली पवित्र पावन बुद्धाच्या नावानं जागा मिळाली, ज्यांच्यामुळं आपल्याला या देशामध्ये समतेच्या वातावरणामध्ये फिरायला मिळू लागलं,
बंधुत्वाच्या वातावरणामध्ये एकमेकाला प्रेमानं बोलायची इच्छा होऊ लागली. स्वातंत्र्याचा प्रत्येक भाग ना भाग आपल्या वाट्याला येऊ लागला आणि न्याय मात्र आपल्याला उशिरा मिळू लागला, परंतु थोडा मिळू लागला. असं ज्यांच्यामुळं भारताचं वातावरण बनवलं. स्वतंत्र भारताचे पहिले कानून मंत्री म्हणून ज्याचा दबदबा आजही भारतावर आहे, स्वतंत्र भारताचे ऊर्जा मंत्री म्हणून सर्वीकडे आजही त्यांच्या विचाराचा प्रखरपणा, त्यांच्या विचाराची धार सर्वीकडे लोक बोलू लागलेले. स्वतंत्र भारताचा पहिला मजूर मंत्री म्हणून ज्यांनी मजुरांना, मजूर स्त्रियांना प्रत्येकाला न्याय दिला, ते आजही सारे लोक त्यांचं गुणगान गाऊ लागलेले आहे. आणि जगातले पहिले अर्थशास्त्रज्ञ म्हणून ज्यांचं नाव विद्वानांच्या डोक्यामध्ये आज सतत प्रेरणा देत आहे, उत्साहशील करत आहे, दिशा देत आहे, पुस्तकं ज्याच्यावर लिहू लागले लोक, असे बुद्ध धर्माचे पुनरुद्धारक, महान निष्कलंक चारित्र्याचे, ज्यांच्याकडे असं कोणी बोर्ड दाखवू शकत नव्हतं, अशी ज्यांची महानता, निस्वार्थ, निर्गर्वी, निर्लोभी आहे, असे महान महामानव परम पूज्यनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये समर्पित राहू. आज आपण वर्षवासाच्या निमित्तानं इथे बुद्ध उपासक, बुद्ध उपासिका आपल्या आचरणानं 3 महिन्याचा पूर्ण बुद्ध धम्माचा परिपाठ करून त्याच्यामध्ये आपल्या स्वतःला नेहमी वावरत ठेवून विचरण करत बुद्ध ज्ञानाला आपल्या मनामध्ये संपूर्णपणे ध्यानात घेऊन जे कार्य करतो, आपण कार्य करत आलो. 3 महिने बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ वाचून आपण या देशामध्ये नव्या वातावरणाला निर्माण करत आहोत. हा ग्रंथ काय आपोआप तयार झाला नाही. 30,000 ग्रंथ वाचून हा ग्रंथ बोधिसत्वानं तयार केलेला आहे. त्यामुळे या ग्रंथाचं एक वेगळं मूल्य आहे, या ग्रंथाची एक वेगळी ओळख आहे. या ग्रंथाचा जर खरोखरच मनापासून जर अभ्यास केला तर यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की प्रत्येक माणूस हा बुद्धाच्या पावलावर चालला पाहिजे. ही भारतभूमी पवित्र का मानल्या जाते? इथे परदेशाचा 132 देशाचा माणूस जेव्हा परदेशातून इकडे येतो, थायलंडचा माणूस, बर्माचा माणूस, चायनाचा माणूस, जपानचा माणूस, सिलोनचा माणूस, अनेक देशाचे, सिंगापूरचा माणूस आल्याबरोबर या मातीला घेऊन आपल्या डोक्याला का लावतो? काय कारण? भगवान गौतम बुद्धाचा या भूमीत लुंबिनी वनात इसवी सनापूर्वी 563 मध्ये जन्म झाला. याच भूमीमध्ये बुद्ध गयेला बोधिवृक्षाच्या खाली या बोधिसत्व गौतमाने सम्यक संबोधी प्राप्त केली आणि पूर्ण तो परिसर, बिहारचा परिसर, उत्तर प्रदेशाचा परिसर आणि मध्य प्रदेशाचा परिसर आणि पूर्ण हे राज्याच्या राज्य आणि आपल्या कुलाबा, ठाणे, रत्नागिरी या पूर्ण पट्ट्यामध्ये बुद्ध इथपर्यंत नाला सोपाऱ्याला आलेले आहे. तिथं ब्राह्मण गाव ब्राह्मणाचं होतं, तिथं बुद्ध 3 महिने 3 वेळ तरी वर्षावास केला. अशी ज्यांनी सातत्यानं लोकांना जाऊन प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गावातील प्रत्येक माणसाच्या दुःख वेदनेला, बेचैनीला, असमाधानाला, अशांतीला, रागाला म्हणजे हाव करायच्या मनाच्या सवयीला, द्वेषाला, लोभाला, मोहाला, गर्वाला, अभिमानाला, जळकुकळेपणाला, ईर्ष्येला, हेवा करायच्या सवयीला, घमेंडीला आणि तंद्रीमध्ये म्हणजे झोपेमध्ये म्हणजे डुलक्या मारण्याच्या सवयीमध्ये म्हणजे आराम करायच्या सवयीमध्ये
जे मन नेहमी शारीरिक आळस करते, मानसिक आळस करते, अशा दोन्ही आळसानं पछाडलेल्या समग्र मानव जातीला याच्यातून मुक्त करत आणि परिपूर्ण त्यांना बुद्धाच्या निर्वाणामध्ये, बुद्धाच्या अरहंत पदामध्ये, या मानव जन्मात सर्वात शेवटचं पद अरहंत हे मिळाल्याशिवाय जीवन पूर्ण होतच नाही. जीवनाचं साध्यम सिद्धम, जीवनाची मुक्ती म्हणजे अरहंत पद मिळवणं. जीवनाची अंतिम परिपूर्णता करणं म्हणजे निर्वाण प्राप्त करणं. निप्पानं परमं सुखं, म्हणजे निर्वाण प्राप्त केल्याशिवाय सुखच नाही खरं. निर्वाण म्हणजे काय? मृत्यू नाही. निर्वाण म्हणजे साऱ्या दोषाला आपल्यातून हाकलून देणं. सारा दोष, जेवढा काय दोष आपल्यामध्ये त्याच्यातून आपण मुक्त होणं म्हणजे निर्वाण. किती सोपं आहे. त्यालाच तर धम्म म्हणतात. निर्वाण प्राप्त करणं म्हणजे धम्म आहे ना. किती धम्म सोपा सांगला बुद्धानं. सारी आसक्ती दूर करणं आणि मनाला अनासक्त करणं म्हणजे धम्म. बघा किती सोपं आहे. बुद्धानं दिलं धम्म किती सोपं आहे. करुणा, मैत्री, दया, क्षमा आणि नम्रता आणि शील आणि समाधी आणि प्रज्ञेला अमर्याद वाढवणं म्हणजे धम्म. किती सोपा धम्म. हे सारं मत आपल्याला बुद्धानं शिकून प्रत्येक माणूस प्रज्ञेपर्यंत नेऊन पोहोचवला. प्रत्येक माणूस त्यागापर्यंत नेऊन पोहोचवला की त्याने साराच्या सारा त्याग करावा. आणि म्हणून अनाथ पिंडक सारख्या माणसानं आपल्या घरातलं सोनं ना सोनं, हे सोन्याचे रुपये 100 गाड्या लावून त्याच्यामध्ये सोन्याचे रुपये भरून गोण्यामध्ये 13 एकर 14 गुंठे जमीन सोन्याच्या रुपयानं भरून टाकली आणि सांगितलं की राजाला, जे तुम्हाला जे तुम्ही घेऊन टाका आणि मला जमीन द्या. असं ज्याचं मन बनलं बुद्धाच्या ज्ञानानं, किती मोठं मन आहे. आता या बाईला त्या बाईला म्हणत तू 2 मंगळसूत्र द्या बाई, तुमचं मंगळसूत्र द्या बरं. देतात देत नाही का? महामंगळसूत्र कसं काय ते माहिती म्हणतात. हे मा त्या बाईला म्हणलं बा तुम्ही फुलं द्या बरं कानात, तुम्ही हे द्या बरं, तुम्ही साखळी देता का तुम्ही. पण त्या माणसानं 13 एकर 14 गुंठे जमिनीवर सारं सोनंच अंथरलं. बघा त्याला सोन्याचा लोभ राहिला नाही, सोन्याचा मोह राहिला नाही. ज्याने लोभच पूर्ण सोडून दिला, ज्याने मोह सोडून दिला, असे लोक बुद्धाच्या ज्ञानात बनले. किती मोठा धम्म आहे ना. तर एक पोरगी तुमच्यासारखी होती आणि अत्यंत 20 वर्षाची मुलगी, ब्राह्मणाची मुलगी, एकुलती एक मुलगी आणि भाऊही नाही, दुसरं कोणीच नाही तिच्याशिवाय. तिच्या घरी 5 कोटी मालमत्ता आणि तिलाच मिळणार होती ती. आणि तिचं नाव अनुपमा. आणि नावाप्रमाणे 10 लाख लोकांच्या वस्तीमध्ये, महानगरामध्ये हे मोठं शहर, आणि तिथं तिच्या सौंदर्यासारखी पोरगीच नव्हती. पण एवढी अनुपमा. नाकानं सुंदर, डोळ्यानं सुंदर, डोळ्याच्या वर जे केस राहतात, काही काही बाया अशा कापून कापून घेतात तिकडून तिकडून. त्या बारकाच्या दवाखान्यात म्हणजे बारकाच्या त्या दुकानात इकडूनही कापतात तिकडूनही कापतात, दार करतात. पण त्या पोरीची इतके सुंदर केस होते, ती कापतच नव्हती कधी. मग ते वारकाच्या दुकानातली बाया देते 300 रुपये, हिला द्यावं लागतं आपल्याला 300 रुपये. गेला की नंतर केसा आणि नाही कापलं तर काय होते म्हणून. तेव्हा या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की या बाईला म्हणजे या तरुण मुलीला आता नेमके 20 वर्ष झाली होती, लग्नाला आली होती. जेव्हापासून तिला कळत होतं की हे बुद्ध आहेत आमचे आणि यांच्यासोबत दररोज बसलं पाहिजे, 1 घंटा 2 घंटे, हे आमचे बुद्ध, असं तिच्या मनात श्रद्धाबल, असं तिच्या मनात प्रेम बल, असं तिच्या मनात इंटेन्शन, असं तिच्या मनात सर्वस्व संवेदना.
तर ती 2 तास बुद्धाजवळ बसून त्या दिवशी आल्या. या महानगरातले 10 कोटीच्या त्या मोठ्या महानगरातले लोक तिला मागायला येऊ लागले. नवरदेव आणि बाप, नवरदेव आणि बाप. तर सर्वात श्रीमंत माणूस, सर्वात मोठा सेठ तिच्या घरी नेमका येऊन बसला आणि तिच्या बापासोबत बोलू लागला. मायाची बाजूला बसली, बाप समोर, माय त्या दरवाजाच्या मागे. आणि मग ते सेठजी म्हणतो की तुमच्या मुलीच्या वजनाच्या बरोबर 4 पट आम्ही तुम्हाला मानी आणि मोती देऊ. आम्ही तुम्हाला चांदी आणि सोनं देतो 4 पट तिच्या वजनाच्या. आमच्या घरात पोरगी द्या, आम्हाला पसंत आहे. बघा, ती पोरगी त्या सर्वांचं बोलणं झालं म्हणते, पप्पा मी म्हणते आताच आली मी भगवंतापासून ध्यान करून, मला आता बोलवलं तिकडं, आता मी तुमचं दर्शन घेऊन आता निघणार आहे. माझ्या भवितव्याबद्दल म्हणजे लग्नाबद्दल तुम्ही काही विचार करू नका. अशी एका तरुण मुलीची मनस्थिती ज्या बुद्धाच्या सहवासानं, ज्या बुद्धाच्या सानिध्यानं बनली, किती वातावरण त्या काळात चांगलं असेल. आणि अशी बाई ही अशी 20 वर्षाची पोरगी अशी तपून 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 विचारवंत झाली, ज्ञानी झाली, हुशार झाली, अपरिग्रही होण्याची तिची पूर्ण तयारी झाली. म्हणजे अपरिग्रही म्हणजे का, सर्वस्व सोडायचं आता, लग्न तर बिलकुलच नाही, असं मन तिने तयार केलं. असं ज्या भगवंताला वाटायचे की लोकांनी सुखी व्हावं. सर्व सोडलं तर दुःख काय आहे? मोह सोडला, वासना सोडली, इच्छा सोडल्या आणि तृष्णा सोडली, तर मग दुःख कशाच आहे? दुःख तर तृष्णेमुळे आहे की नाही? दुःख तर वासनेमुळे आहे, दुःख तर हाव केल्यामुळे आहे. आपण हाव करतो म्हणून दुःख आहे. काय करावं, मना वाटायचं असं झालं गेले ते ऑक्टोबर महिना गेला, त्याच महिन्यात वाटायचं. दसरा गेला की असं वाटायचं दसऱ्याच्या दरम्यान तरी हे मिळावं, हे असं असावं, हे असं असावं, हे असं असावं. झालं काय करावं? हे आमचा माणूस येत असत, त्याने केलंच नाही तसं. किती बघा हाव आहे ना, नाराजीच नाराज, नाराजीच नाराज, असमाधानात असमाधान आहे ना. नाही झालंच नाही, काय करावं, झालंच नाही. असं वाटलं की दसऱ्याच्या दिवशीच होईल, पण झालंच नाही. असमाधान याचं दुसरं नाव आहे दुःख. आणि म्हणून भगवान बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये असे लोक तयार केले, प्रत्येक घराघरातले, की या जन्मात त्यांचे दुःख शांत होते. पुन्हा त्यांना दुःखामध्ये कंदन करायची गरजच नाही, दुःखानं ऊर बडवायची गरजच नाही, दुःखानं डोळे डबडबा पाण्यानं भरून ठेवायचं, रडायची गरजच नाही. असा बुद्ध चालतच राहिला, या गावून त्या गावी, या शहरातून त्या शहरात, या जनपदातून त्या जनपदात, या पहाडातून चढत चढत त्या जंगलामध्ये, त्या जंगलातून चालत चालत शेतामध्ये, त्या शेतातून या नदी नाल्याला तुडवत तुडवत बुद्ध हे गावात गावात फिरत राहिला. उन्हाळा आला तरी बुद्ध फिरतच राहिला, पावसाळा आला तरी बुद्ध सुरुवातीला फिरतच राहिला, हिवाळा असला तरी बुद्ध, ज्या हिवाळा लोक मरायचे बिहारचे, त्या हिवामध्ये त्या थंडीमध्ये बुद्ध फिरतच राहायचा. राज्य राज्य, जिल्हा जिल्हा, काना काना, कोपरा कोपरा, घर घर, माणसाच्या जवळ बुद्ध पोहोचला. आणि माणसाला या संसार फेऱ्यातून पार कसं जावं अशी जगण्याची त्यांना कला शिकवली. शील, समाधी आणि प्रज्ञा हीच कला आहे. शील समाधी प्रज्ञेमध्ये परिपक्व बनलो की आपल्याला कला आली. अशा प्रकारे या भगवान बुद्धांनी पूर्ण भारत ढळून काढला. ढळून काढून काढून म्हणून तो बुद्ध आणि अरहंत भिक्खू, 2-2.5 अरहंत भिक्खू आणि बुद्ध या भारतामध्ये फिरत राहिल्यामुळं भारत हा पवित्र झालेला आहे. शिलाच्या पालनाने हा भारत पवित्र झाला.
म्हणून जेवढे लोक शीलवान परिपूर्ण होतील, आपल्या शिराला कोणी असं बोर्ड दाखवू नये, आपल्या शिराला कुठं डाग लागू नये, कोणावर मन जाऊ नये, असं जेव्हा आपलं मन पक्क बुद्धासारखं होते आणि शिरानं परिपूर्ण आपलं मन आचरण करते, तर धम्म बहरत राहतं. तर समाधीमध्ये आपलं मन जसं पक्व परिपक्व होते, तर एक एक विकार बाहेर पडत राहत. पारिजातकाची फुलं नेहमी तसेच राहतात का नाही, पटपट पडतात, असे सारे विकार बाहेर पडतात. जसं मन निर्मळ, मनाची एकाग्रता श्वासावर झाली की सारे विकार बाहेर पडणं सुरू झालं. परंतु आपलं मन निर्मळ, मन एकाग्र होऊ दे म्हणून आपल्या माग दुश्मन लागते. कोणता? पहिला दुश्मन लागतं डुलकी. हत्या डुलकी ती ध्यानाला बसल्याबरोबर डुलक्याच, अर्धा घंटा बसलं तर अर्धा घंटा डुलक्याच, 1 घंटा बसलं तर 1 घंटा डुलक्याचा करायचे. म्हणून हे सर्व कसं आपल्यातून जावं, त्याला नील कसं करावं, हे भगवान बुद्ध लोकांना शिकवायचे. आणि 5 मनाचे दुश्मन, साऱ्या मानवाचे दुश्मन, साऱ्या समाजाचे दुश्मन, कामराग, द्वेष बुद्धी, आळस म्हणजे डुलकी आणि अस्वस्थ मन आणि संशयखोर मन, याच्यातून आपलं मन मुक्त होते असं बुद्धानं शिकवलं. तर लोक परिपूर्ण झाले सम्यक समाधीमध्ये, तर परिपक्व झाले, तर धम्म वाढतच चालला, धम्म बहरत चालला. तर या शिलाच्या बळानं, या शिलाच्या आचरणानं, या शिलाच्या फळानं, या समाधीच्या महान तपानं प्रज्ञा प्राप्त होते. तर प्रज्ञेमध्ये माणूस पखला, प्रज्ञेचं तेज असं फुलत गेलं, उमलत गेलं, तर सर्वीकडे प्रकाशच प्रकाश. तर माणूस प्रकाशातून प्रकाशात जातो है ना, ज्ञानातून ज्ञानामध्ये, संयमातून संयमामध्ये, सत्यातून सत्यामध्ये, त्यागातून त्यागामध्ये, दानातून दानामध्ये, करुणेच्या भावनेतून करुणेच्या भावनेमध्ये, अशा गुणातून गुणामध्ये जाणारा माणूस बनला. असा सारा भारत हा बुद्धाच्या या शील समाधी प्रज्ञेनं फुलत राहिला, वाढत राहिला, वाढत राहिला 13व्या शतकापर्यंत. भारतामध्ये आता 2023 आहे, 13व्या शतकामध्ये बुद्धमय तर बहरत राहिला. म्हणून उपासक उपासिका, भिक्खू भिक्खुनी सारे लोक जसे याच्यामध्ये पकतात, शिलानं परिपक्व होतात, समाधीने परिपक्व होतात, प्रज्ञेनं परिपूर्ण होतात, पारंगत होतात, तर धम्म बहर वाहतो, धम्म वाढत जातो, धम्म भरभरला जातो. म्हणून हे धोरण आपल्या मनामध्ये ठेवून आपण आदर्श बौद्ध उपासक, आपण आदर्श बौद्ध भिक्खू, आपण आदर्श बौद्ध कुटुंब, आपण आदर्श खरी माता समतेची व्यवस्था आपल्या भारतामध्ये निर्माण केली पाहिजे. म्हणून सर्वांनी तळमळीने अहोरात्र झटत राहावं, झिजत राहावं, धन द्यावं, जीव द्यावा, सारा देत राहावं. त्यामध्ये सर्वांचं मंगल आहे. सर्वांचं मंगल हो, 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 सर्वांचं मंगल हो. सबका भला हो, सबका भला हो, भवतु सब मंगल. या ठिकाणी आपण 1 से 1 असे धम्मदेशना आपण ऐकलेली आहे. आणि अशा प्रकारचं जे शेवटचं प्रवचन झालं ते आपल्याला एवढंच सांगतात बनतेजी की आपण या ठिकाणी खूप तपलं पाहिजे. आणि तपून 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 आपला राग आहे, द्वेष आहे, मोह मूर्ता आहे, त्याला जाळून राख केलं पाहिजे की त्या राखेतून पुन्हा कोणता अंकुर फुटूच नाही. यासाठी आपण तपलं पाहिजे. आणि तपण्यासाठी आपल्याला हे विहार आहे. विहार केवळ प्रवचन ऐकून देण्यासाठी नाही, तर या ठिकाणी तपण्यासाठी आहे. आणि जे काही आपल्यामध्ये राग आहे, द्वेष आहे, विषय आहे, दुर्भावना आहे, हे सर्व विपश्यनाच्या माध्यमातून काढून आपण या ठिकाणी असं तपलं पाहिजे की आपलं मन शुद्ध आणि पारदर्शक झालं पाहिजे.
आणि म्हणून अशा प्रकारे एक से एक धर्म प्रवचन ऐकून आपण खरोखरच या ठिकाणी प्रसन्न झालेला आहात. धर्माचा अमृत प्रसन्न करून आपण प्रसन्न झालेला आहात. म्हणून या प्रसन्न वातावरणामध्ये शेवटचं एक सत्र आहे आणि ते आहे दानानुमोदन. म्हणून या ठिकाणी बनतेजीला आपण या ठिकाणी जे काय आहे ते दानाचं अनुमोदन करणार आहोत. आणि शेवटी मात्र बनतेजीला जे काय आपल्याला यथाशक्ती जसं जमेल तशी या ठिकाणी आपण पारमिता पूर्ण करावी अशी यासाठी शेवटचं सत्र आहे दानानुमोदन. या ठिकाणी दानानुमोदन करण्यासाठी मी डॉक्टर इंद्रवत बनतेजी यांना अशी विनंती करतो की दानाचं अनुमोदन त्यांनी करावं असं मी त्यांना आपल्यातर्फे आणि माझ्यातर्फे सर्व प्रिय आवडत्या उपासिका आपल्या औरंगाबादवरून बुद्ध संदेश हे अत्यंत दर्जेदार बुद्ध ज्ञानाचं मासिक निघते दर महिन्याला. तरी सर्व उपासिकांनी आपल्या उपासकांनी आपल्या घरी ते मासिक येईल दर महिन्याला यासाठी आपण 300 रुपये भरून किंवा जर अंक पाहिजे तर 30 रुपयाचं भरून आपण तो अंक घ्यावा. माझ्याकडे काही अंक आहेत आणि म्हणून सर्वांनी असं मासिक आपल्याला टिकवलं पाहिजे. सध्या महाराष्ट्रामध्ये 500 मासिकं जातात सगळीकडे. तेव्हा आपण सर्वांनी जितकं त्याचे वर्णनदार बनाल आणि मासिक पसंत कराल तेवढं आपलं हे दर्जेदार आणि अत्यंत सुंदर घरी बसल्या बसल्या आपल्याला बुद्ध भिक्खूंची वचनं, बुद्ध भिक्खूंची ज्ञान इथं वाचायला मिळतात. त्याच्यात कथा राहतात, बुद्धाच्या भिक्खूंच्या कथा राहतात, उपासकाच्या कथा राहतात. सर्वांनी याचा लाभ घ्यावा. मंगल हो. अभी पूजनीय भिक्षु संघ को दान दे रहे हैं. जैसा मैं कहता हूँ सब लोग हाथ जोड़ के बोले. हाँ, इमं दानं भिक्षु संघस्य देमं पूजेमं द्वितीयंपि तृतीयंपि इमं दानं भिक्षु संघस्य देमं पूजेमं दानं ददन्तु सत्ताय शीलं रक्षन्तु सर्वदा पावना विरतावन्तु गच्छन्तु देवतागता सभ्ये बुद्धा बलभद्रा पच्चेकानं स्वयं बलं अनन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सर्वसु. साधु साधु साधु. एक दान देते. साधु 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 साधु. दान देते समय साधुकार देते रहिए. आप हमको भी पुण्य का हिस्सेदारी मिलेगा. साधु 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 साधु. सब लोग हाथ जोड़ के बैठिए. आप सभी के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे, ऐसे कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ आप लोगों को बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देते हैं. सभी देव विवजान्तो सर्वरोगो विनाशतो मा सुखी दीर्घायु को भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सोते भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोते भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं
रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोते भवन्तु ते इच्छितां पचितां तुय्यं क्षिपमेव समिच्छतु सर्वे पुरेन्तु चेतसङ्कल्पा छन्दोपनरसो यथा आयु आरोग्य सम्पत्ति सकसम्पत्तिमेव च गतो निब्बान सम्पत्ति इमिनाते समेजतो साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो सुखी हो सुखी हो। आज का ये धम्मदेशना कार्यक्रम यहीं संपन्न होता है। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।